23 जानेवारी 2026 वार शुक्रवार. या व्हिडिओचं प्रसारण रावेर येथील ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयातून होत आहे. वेळ रात्रीचे 8 होत आहे. रात्रीचे 8 होत असताना आपण या ठिकाणी बघायला हवं की गेले 2 दिवस मी व्हिडिओ प्रसारित करू शकलो नाही, कारण कार्यालयामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामकाज आहे की व्हिडिओला वेळ मिळत नाही आहे. पण व्हिडिओ ऐकणारे श्रोतेगण सारखे विचारतात बाबा व्हिडिओ प्रसारण करा, आम्ही तुमचे व्हिडिओ लिहून ठेवत आहे, संग्रहित करत आहोत. पुष्कळशे सणवार निघून जातात याच्यामध्ये. वसंत पंचमीचा सण निघून गेला, विनायक चतुर्थीचा सण निघून गेला, त्याच्याविषयी पण माहिती देण्याचा प्रयत्न मला करायला हवा होता. परंतु काय करणार, कोणाचेही साह्य नाही. पत्नी स्वर्गवासी निधन होऊन गेलं, त्यांचं साह्य मला अनमोल असं होतं आणि मी त्यानुसार आता अपूर्ण झालेलो आहे. म्हटलं चालेल, वय 78 आहे, तुमच्या सदिच्छा शुभेच्छा लाभत आहे म्हणून आज आरोग्य बरं आहे, पण मधून मधून असते. सलाईन सुरू आहे, बाकी विकार कुठलेही नाही. थकवा आहे, पाठ दुखते, मान दुखते, चालताना थोडंसं दम लागतो. वयोमानाने होणार, झोप होत नाही पूर्ण, त्याचं कारण हेच आहे. आज सकाळी 4 वाजता उठलो, अंगण वगैरे स्नान झाडझूड केली, पूजन पाठ केलं आणि 5 वाजेपासून कार्यालयात बसलो तर सारखं 3 वाजेपर्यंत. थोडासा फेरफटका मारला मंदिरातला. एकच टाईम जेवण करतो. आता संध्याकाळी खिचडीचं जेवण केलं आणि तुमच्या समोर हजर राहिलो. जे विवाह जमत नाही ते विवाह पण जमतात कुंडली मिलनात, असं मी पहिल्या व्हिडिओत सांगितलं होतं. खरोखर आहे. काही जमलेले विवाह मोडतात आणि न जमलेले विवाह जमतात. आता याच्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. आज 4 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेले नागपूरचे लोक, त्यांना मी सांगितलं होतं की विवाह अजिबात करू नका. ते म्हणे गुण 26-27 पडत आहे, मुलगी नात्यातली आहे, आमच्या देखणीतली आहे, पाहणीतली आहे आणि तुम्ही चक्क नाही सांगतात. मी नाही सांगत नाही आहे, ज्योतिषशास्त्र नाही सांगते आहे. कारण ही मुलगी तुम्हाला सोज्वळ वाटत असली तरी ही सोज्वळ नाही अशी कुंडली सांगते, ग्रह संकेत सांगताय. प्रेमविवाहाची परिपूर्णेची पत्रिका आहे. हिचा पहिला प्रेमविवाह नकारार्थी झालेला आहे. त्या मुलाने हिला नकार दिला असावा असं माझं म्हणणं आहे. आणि दुसऱ्याची प्रेम प्रकरणाचा सुरू आहे, कारण की इथे शुक्र नीचेच आहे. त्रिकोणाधिष्ठित शुक्र असल्या कारणाने तो नीचेचा वयभावात. तुम्हाला हे विवाहाला होकार देत असले तरी काही पुढे काय होईल सांगता येत नाही, प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही दुसरं स्थळ पाहायला सुरुवात करा, पण त्यांनी ऐकलं नाही आणि विवाह केला. आणि जे ज्योतिषशास्त्राचे ग्रह संकेत होते त्याचप्रमाणे घडलं. 3 वर्ष ती मुलगी चांगली वागली आणि पुनश्च तो 2 क्रमांकाचा प्रियकर तिच्या जीवनात आला आणि मग सर्व घडी विस्कटली. अक्षरशः आज रडत होते. आम्ही तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. मी अगोदरच सूचना दिली होती
तुम्ही त्या सूचनेने गंभीरतेने विचार केला नाही, ही चूक तुमची होती. आता हे जे स्थळ आज तुम्ही आणलेलं आहे, हे स्थळ घटस्फोटित आहे आणि घटस्फोटित असल्यावर मात्र हे स्थळ तुमच्याशी अत्यंत प्रामाणिकपणे राहील एवढं नाही. अगदी प्रामाणिकतेचं हे मागचे जे दुःख समस्या तुम्ही विसरून जाल. ही प्रेममयी मुलगी आहे, गुरु बलवत्तर आहे, कर्तव्याचा कारकग्रह भाग्यात गेलेला आहे, नवपंचम योग आपल्या राशीशी होत आहे. ही मुलगी बिनदक्कत करा. आपण मी असं त्यांना सांगितलं, परंतु त्यांच्या संबंधित जवळचे जे नातेवाईक होते त्यांनी यांना नकार दिला या मुलीला. आता नकार दिलेला आहे. का नकार दिला नातेवाईकांनी? गंमत पहा कशी असते. नातेवाईक सुद्धा जे नागपूरचे लोक होते त्यांना त्यांनी रवाना करून दिलं आणि त्यांच्या सोबतचे जे लोक होते ते जळगावचे होते. जळगावचे लोक त्यांना पोचून दिल्यावर माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की हे स्थळ आम्हाला हवं आहे आणि आमच्याजवळ ही मुलगी आहे. आता त्याप्रमाणे मी कुंडली मिलनाचा प्रयत्न केला तर ती कुंडली अजिबात जमत नव्हती. यांना यांची मुलगी द्यायची होती म्हणून त्यांनी त्या स्थळात, चांगल्या स्थळाला नकार दिला. नातेवाईक असताना सुद्धा पहा आपलेच लोक आपल्याला कसे फसवत असतात. म्हटलं हे अजिबात नाही. हे स्थळ तुम्ही केलं तर तुम्हालाही त्रास होईल आणि त्या मुलाकडच्यांनाही त्रास होईल. पण ते गोंधळात निघून गेले आणि ते बहुतांशी त्यांना माझं म्हणणं पटलं नाही आणि ते विवाह बहुतेक जबरदस्तीने करतील असं वाटते. असो, त्यांचा फोन नंबर वगैरे माझ्याजवळ नाही आहे, पण हा तर व्हिडिओ जर ते ऐकत असेल तर त्यांना याच माध्यमातून कळेल सुद्धा. आज 23/1/2025 रात्रीचे 8 वाजता रावेर कार्यालयातून हा व्हिडिओ प्रसारित करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. विवाह जमणे जाणकार ज्योतिषाशिवाय अशक्य. जमवून घेणे वेगळी गोष्ट आहे, शास्त्राची मान्यता असणे ही वेगळी गोष्ट आहे. तुमच्याजवळ लाखो रुपये असतील, करोडो रुपये असतील, नातेसंबंध असेल, पाहणीतले दावणीतले ओळखीचेही असतील, परंतु ज्योतिष शास्त्राच्या पुढे तुमचं काहीही चालणार नाही. आणि तुम्ही जर केलं तर फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. वयाच्या 78 वर्षाचा अनुभव मला आहे. तुमचं हित व्हावं, संसार सुखाचा व्हावा, गोडाचा व्हावा, गोविंदाचा व्हावा, अपत्य सुख लावावं, सासू सासऱ्यांच्याला पण या विवाहाची पळत चाकू द्यावी अशी आमची इच्छाच असते. आता तसा विवाह यांनी केला तर ते फसगत होईल. आपण पाहणार आहोत आता विवाहासाठी मंगळ किती अमंगळ आणि किती मंगळ. मंगळाविषयी बरंचसं बोलणं आता पावतर झालेलं आहे, परंतु मंगळाविषयी कितीही बोललो तरी अपूर्ण आहे. कारण मंगळाची भीती फार मोठ्या प्रमाणावर आहे. मंगळाची भीती मोठ्या प्रमाणावर असताना प्रत्येकाच्या कुंडलीत मंगळ असतोच, पण मंगळाची कुंडली असते असं नाही. आणि काही कुंडल्या मंगळाच्या असल्या तरी ते शुभवर्तक असतात, शुभ प्रवर्तक असतात, लाभ देतात, भाग्य देतात, शूरवीर देतात, पाठिंबा देतात, सहाय्य करतात, धाडशी विचाराच्या असतात, लक्ष्मी योगाच्या असतात.
मंगळ हा भूमीचा कारक ग्रह आहे. मंगळ हा ऑरेंज नारंगी रंगाचा आहे. मंगळ तापट, क्रोधित, संतापी आहे, पापी आहे. परंतु हाच मंगळ लक्ष्मीकारक ज्या वेळेला गुरुच्या सान्निध्यात येतो, ज्या वेळेला शुक्राच्या सान्निध्यात येतो, तेव्हा लक्ष्मी योग, महालक्ष्मी योग घडतो. हे लक्षात घ्या. माणसाला शूर, वीरपणा, धाडसीपणा जो मिळतो तो या मंगळामुळे. वक्री क्षेत्रात धाडसी लोक, राजकारणात धाडसी लोक, व्यवहारात धाडसी लोक, ज्योतिषशास्त्रात धाडसी लोक, पैलवानगिरीत धाडसी योग, डॉक्टरी क्षेत्रात धाडसी योग, हाच मंगळ देतो. पण हाच मंगळ जर कुंडलीमध्ये कुयोगात असला, एखाद्या डॉक्टरच्या कुंडलीमध्ये जर असला, तर त्या ठिकाणी पेशंटचं काहीच खरं नाही. याच्याने राक्षसी प्रवृत्ती तयार होते शनी राहूच्या सान्निध्यात. आता मला एक समज आली आता या क्षणाला, की शिक्षण देताना सुद्धा ज्योतिषाच्या शास्त्राला धरूनच शिक्षण मुलांना दिलं पाहिजे. किंवा विद्यालयाने आमच्यासारखे ज्योतिषी ठेवून कोणत्या विद्यार्थ्याला प्रवेश द्यावा हे ठरवायला पाहिजे. मेडिकल क्षेत्रामध्ये ICUमध्ये किती मृत्यू होतात, क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये किती मृत्यू होतात. एखाद्या गावामध्ये 10-15 डॉक्टर आहेत, त्या गावात किती मृत्यू रोज होतात. रात्री किती मृत्यू होतात. रात्री ॲम्ब्युलन्स का चालतात, दिवसा का चालत नाही. एका दवाखान्यामध्ये, खाजगी दवाखान्यामध्ये सिझेरियन शिवाय ऑपरेशन शिवाय डिलिव्हरी होत नाही आणि सरकारी दवाखान्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी होते. असं का? तर यांचा जो मंगळ असतो तो नीचेचा असतो, शनी राहूच्या सान्निध्यात किंवा कुयोगात असतो. म्हणून ही अशी माणसं या क्षेत्रात आल्यावर असं कौर्य करतात. एखादा अधिकारी जनतेची सेवा करायच्या ऐवजी जनतेची लूट जेव्हा करतो, त्यावेळेला असे योग त्याच्या याच्यामध्ये असतात. माझा संबंध सर्वांशी येतो. अशा तऱ्हेने आपण जन्मकुंडलीत विवाहासाठी मंगळ किती, अमंगळ किती, शुभ किती आपण हे बघणार आहोत. मंगळाचा विषय घेतला की माझ्या पत्नीचं मला स्मरण अधिक करावं लागते, अधिक आठवण तिची येते. मंगळाचं अत्यंत सखोल ज्ञान तिच्याजवळ होतं. तिची वृश्चिक राशी होते, स्वामी मंगळ होता आणि म्हणूनच स्वयं प्रेरणेने तिला मंगळाचं ज्ञान, विद्वत्ता तिच्याजवळ जास्त होती. माझा विवाहस्थानी मंगळ असलेलाही तिला शुभ वाटत होता, म्हणून तिनं माझ्याशी होकार दिला आणि आमचा विवाह देवादिकांचा झाला नाही, त्याच्यापेक्षा सुंदर झाला. ती ज्ञानी होती. जागतिक कीर्तीची अशी पत्नी मला लाभलेली होती, पण दुर्दैवाने काही मेडिकलांनी ती नाहीशी केली. जगाचं, विश्वाचं नुकसान केलं. माझं तर झालंच. मध्यंतरी मी बेळगावला गेलो होतो. तिथे पंडित्याच्या बरोबर कर्मकारणीचा हिशोब त्यांनी सांगितला होता मला. त्यांचं ज्ञान बरोबर होतं. त्यांनी असंही सांगितलं होतं की कर्मकारणी जे माझे मत होते तेच मत त्यांचेही होते. कर्मकारणी बदलवण्याचा कोणालाही अधिकार नाही. कर्माच्या गुन्ह्याला माफी नाही, हे माझं वाक्य. आता हा मंगळ आपण बघणार आहोत. विवाहासाठी मंगळ किती अमंगळ आणि किती मंगळ. मंगळ म्हणजे शुभ, अमंगळ म्हणजे अशुभ. गुणमिलनात मंगळ किती अशुभ आहे, किती शुभ आहे हे आपणास कळते का? नाण्याला दोन बाजू असतात, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे प्रत्येक विषयाला देखील दोन बाजू असतात. गुलाबाला काटे असतात, पण गुलाबाची झाडे आपण लावत असतोच.
कारण ह्या झाडाला येणारी गुलाबी पुष्प दिसण्याला मोहक व त्याचा आवडणारा मोहक असा सुगंध आपणास नेहमी लुभावत असतो व ह्या काटेरी झाडात येणारी गुलाबाचे फुलाचे मोल एका नगाप्रमाणे होत असते. इतर फुले हे किलो वजनाच्या भावाने अथवा कॅरेटच्या भावाने विकली जातात, हे लक्षात घ्या. म्हणून काटे असून महत्त्व जास्त आहे, मूल्य पण जास्त आहे. त्याचप्रमाणे मंगळ अशुभ ग्रह आहे, पण ज्योतिषशास्त्रात मानला जाणारा हाच ग्रह पापग्रह म्हटले जरी असले तरी या मंगळाची दृष्टी घातक, त्रासदायक, अशुभ समजली जात असत असताना देखील हा मंगळ आरोग्यभावी रक्ताचा कारक ग्रह आहे. रक्त आपल्याला नसलं तर कसं होईल? मग हा रक्ताचा कारक ग्रह रक्त देणारा मंगळ आहे. पण हाच मंगळ दूषित असते तर हाच मंगळ रक्ताचा कॅन्सर पण देतो, हे पण लक्षात घ्या. ऑपरेशन देतो, जखमा देतो. ह्या जखमांचे कधी दुरुस्त होत नाही, या सदैव चिघळणाऱ्या असतात. रक्तकुष्ठ सारखा महाभयंकर आजार देतो. हाच मंगळ सिकलेचा आजार देतो. हाच नीचेचा मंगळामुळे होत असतो. मृत्यूभावीचा मंगळ हा अपघात झालाच पाहिजे म्हणून समजावे. विवाह उद्ध्वस्त करणारा मंगळ, घरात वाद करणारा मंगळ, शनी मंगळाच्या दुश्मनी पण ह्याच योग कोर्ट कचेरीच्या फेऱ्या मारायला लावतो आपल्याला सर्वांना. ऐनवेळी दशायुक्तात शिक्षा पण देत असतो. अनेकवादी मंगळ आपलीच मुले मातापित्याच्या तोंडाला काळे फासणाऱ्या घटना घडवित असतात. जगातील हवामानात भयंकर उष्णता वाढवित असतो. हवामानातील भूसंपादित मंगळ पॉवरफुल असला तर प्रचंड ज्वालामुखी देखील होतात ह्याच मंगळामुळे. हाच मंगळ हायड्रोजन बॉम्ब, हत्यारे, तलवारी, तोफा, घातक सर्व शस्त्राचे याच मंगळाच्या अंमलाखाली येतात. मनुष्य जाळून घेतो तो याच मंगळामुळे. आत्महत्या त्या याच मंगळामुळे. आगी घराला लागतात त्या ह्याच मंगळामुळे. आत्महत्या होतात त्या ह्याच मंगळामुळे. वैवाहिक जीवन आयुष्यात जाळणाऱ्या, जाळून घेणाऱ्या ज्या घटना घडत असतात त्या नीचेचा मंगळ असल्याकारणाने. मानवी जीवनात ताप, उष्णता, टायफॉइड, बालकांना देवी गवर, डोळे लाल होणे, अंधत्व येणे, अपघात होणे, आगी लागणे, आगी लावणे, अनेक ज्वलनशील पदार्थ, मेंढा, विंचू ही प्रतीके मंगळाची आहे, लक्षात घ्या. ज्योतिषशास्त्रात सांगितलेले असताना साप, नाग, कोबरा, लाग, मुंगी असे अनेक विषारी प्राणी मंगळाच्या अंमलाखाली येत असतात. बलात्कार, खून, दंगा, दाळफोड, दरोडा, गर्भपात, मृत्यू, अपघात, त्यात मृत्यू, विजेच्या धक्क्याने मृत्यू, विष खाऊन आत्महत्या करण्याने मृत्यू, स्त्रिया पुरुष यांना जे टकले पडतात, केस कमी होतात त्या ह्या केशवायन भावीचे मंगळामुळे. नद्या तलावाचे पाणी नाहीसे होते, सर्व मंगळ या ग्रहाचे परिणाम आहेत. पीक पाणी कमी येते, फळे कमी येतात, औषधाचा गुण येत नाही, तापटकुर्ती स्वभाव होतो, जिद्दी मारक स्वभाव येतो. हिंसक प्रवृत्ती हे सर्व मंगळामुळे होत असते. वास्तू पडणे, वर्तमान सरकार अनेक घरे मंदिरावर बुलडोजर चालून नष्ट करीत आहे ते ह्याच मंगळामुळे. आणि ह्याच्यात जे काही अधिकारी मंत्री संत्री जे आहेत त्यांचा मंगळ हा नीचेचाच आहे. पाहून घ्या, संशोधन करून घ्या. हे शासकीय कर्मचारी असले पाड्यापाडीचे निर्णय, उद्ध्वस्त करणारे निर्णय जे घेतात यांच्या मंगळात खूप प्रभाव निश्चित आहे. पापाच्या सर्व प्रकारच्या घटना या अशुभ घटना सोबत पापी मंगळामुळे जनतेविरुद्ध सरकार वागत असते. हे ह्याच मंगळामुळे अनेकांचे भरलेले संसार उद्ध्वस्त सरकार नीतीमुळे होतात. सर्व नैसर्गिक, शासकीय, राज्यकर्ते, गुंडगिरी हे सर्व मंगळाच्या अधीनच होत असतात. अशी प्रवृत्ती निर्माण करणारा हा मंगळ आपल्याला पाहायचा आहे. आता मंगळ किती भयंकरापेक्षा अतिभयंकर आहे. परंतु काटेविना गुलाब नाही, श्रद्धेविना फळ नाही, उन्हाशिवाय पावसाळा नाही, छनेविना योग्य शिक्षण नाही, छडीविना आई वडिलांशिवाय जन्म नाही. त्याचप्रमाणे मंगळ जेवढा अशुभ मानला जातो त्यापेक्षाही तो अधिक शुभ कार्य प्रवर्तक आहे, हे आपण आता बघूया. त्यापेक्षा तो अधिक शुभ कार्य प्रवर्तक आहे. परंतु हे बघायला जाणकार ज्योतिष विश्वज्योतिषाचार्य सुरेशराव बोरकर यांचीच आवश्यकता आहे. मंगळ अशुभ आहे, पापग्रह आहे, पण हा ग्रह आपणास आवश्यक असे गुण देतो. मंगळ हा मसूर डाळीचा कारक ग्रह आहे, म्हणून मसूर डाळ आपल्याला रक्ताची कमतरता दूर करते. मसूर डाळ जखमा भरून काढण्यास मदत करते. मोठमोठे ऑपरेशनातील दुःख दूर करीत असते. मसूर डाळीचे पीठ, त्यात थोडे गुळाचे पाणी, त्यात कुठलेही तेल टाकून भाजून काढा आणि गरम गरम जिथे त्वचा विकार असतील, जिथे बेंड आणि फुगावा आला असेल, तिथे मुका मार लागला असेल त्यावर गरम गरम बांधावे
औषध घेण्याची पण गरज पडणार नाही. जो हे औषध आहे हे लाख मोलाचं आहे. हे माझे वडील वापरत होते. सांधेदुखीचे विकार, पाठदुखीचे विकार, मानदुखीचे विकार, गळवे, फोडे, फुसी, त्वचा विकार सगळं नाहीसे होत होते. असले विकार करत असताना तुम्ही आताच्या विज्ञानाकडल्या मोठ्या डॉक्टरकडे जावा. शेकडो वेळा तुम्हाला जावं लागेल, शेकडो तुम्हाला औषधं घ्यावी लागतील, तरी बरे होणार नाही. शेवटी ऑपरेशन, लाखोचा चुराळा. डॉक्टरी मोडीत काढा, वैद्यकीय सुरू करा असं मी म्हणेल आता. कारण माझ्या वडिलांच्या आयुष्यात एकही मृत्यू झाला नाही. आता डॉक्टरांच्या आयुष्यात किती मृत्यू होता संशोधन करा, माझं म्हणणं आहे. माझा दावा नाही आहे. क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये किती मृत्यू होतात, ICU मध्ये किती मृत्यू होतात. मग मृताचं प्रमाण असलं तर मग हे क्रिटिकल ICU हॉस्पिटल चालू ठेवायची, हे तुम्ही ठरवा, संशोधन करा. माझं म्हणणं नाही, माझा दावा नाही. जे सत्य असेल तर बाहेर काढायला हवं. गूळ यांचा हलवा सेवन केल्यास पुरुषार्थ वाढतो. मसूर डाळ, खडीसाखर, दूध, गूळ याचा हलवा सेवन केल्यास पुरुषार्थ वाढतो. निसंतानांना संतान प्राप्ती होते. मसूर डाळ स्त्रीने बहीण, आई, मुलगी, पण रक्तसंबंधित स्त्रीने पुरुषावरतून 8 वेळा वरतून, नंतर 8 वेळा खालतून उतरून बाहेर फेकून द्यावी. नजर टोकबाधा दूर होते. करून पहा, अनुभव हीच खात्री. अंधश्रद्धा म्हणू नका, अंध म्हणून बडवू नका. अनुभव हा खरा. वृश्चिक राशी व्यक्तीने चिमूटभर स्नानाच्या पाण्यात मसूर डाळ टाकावी, स्नान करावे, नंतर मसूर डाळ कुठेही जाऊ द्यावी. मारुतीजवळ मसूर डाळीचे दिवे करून प्रज्वलित करावे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मसूर डाळीचे लाडू श्री गणेशास अर्पण करावे. असा योग आपण या ठिकाणी पाहत आहे. आता मंगळ हा शूरवीर पौरुषीय सेनापतीचं कार्य देतो. शूरवीर सैनिक घडवतो, शूरवीर पोलीस खातं निर्माण करतो. प्रामाणिक पोलीस प्रामाणिक अधिकारी, सिव्हिल इंजिनियर प्रामाणिक डॉक्टर, वैद्य यांचा मंगळ हा शुभपर्वतक असतो. सेवाभावी डॉक्टर. पूर्वी वैद्यकीला काही पैशाचं मोल नव्हतं. आमच्याकडे तर पैसे कधी वैद्याच्या त्यांच्या याच्यातून वडिलांनी पैसे कमवले असं कधीच मला आठवत नाही. कोणी गिलके दोडके टाकून देत, कोणी मुगाची डाळ पावशेर, अर्धा शेर, 1 किलो, 2 किलो, 4 किलो गहू टाकून देत. झालं, त्याच्यावर आमचा संसार चालला. पैशाची हव्यास पूर्वीच्या वैद्यांना नव्हती. आता डॉक्टरी करायला मोठमोठ्या बिल्डिंगा लागतात, हजारो लाखो रुपयाचं साहित्य लागते, शिकवणारे शिक्षक लागतात आणि करोडोची फी आतून बाहेरून जी काही असेल ती, आणि मोठभर डॉक्टर शिकतात. ओपन करा हे शिक्षण मेडिकलचं. आजीबाईचा बटवा जसा मुख्य आहे तो कसाही चालतो, त्याला लायसनची गरज नाही आहे. 90 आजही नाही आहे. स्वयंपाकघरातील पुष्कळशी औषधी ही आपण मेडिकल क्षेत्राच्या औषधापेक्षा कितीतरी उच्च दर्जाची, गुणकारी आणि कुठलाही विघातक परिणाम करणारी नाही आहे. परंतु विशुद्ध खाद्य खाणं हे फार वाढलेलं आहे. पनीर, तुम्ही हॉटेलमध्ये गेले तर पनीरच आहे. आता पनीर काय वाढलं आहे की पनीराला निवडावं लागत नाही, पनीरचा कुठला भाग जात नाही. पनीर 6 महिने ठेवलं तरी चालते, स्वच्छ धुवून घेतलं, पांढरं झालं की झालं. आणि पनीर हे पचत नाही. तुम्ही पनीर उघड्यावर ठेवा, त्याचं वजन करून ठेवा. एखाद्या दुसऱ्या पदार्थाचं वजन करा, काय फरक पडतो. एखादा पेढा दिला तर त्याच्याला बुरशी येते, पनीरला नाही येत. मग ते बाहेर जर असं कठीण आहे तर पोटात कसं शिजणार. आणि ते नसाच्या याच्यामध्ये अडकलं, मूत्रपिंडात अडकलं, मेंदूच्या जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडकलं तर काय होणार, डोळ्याच्या कणात अडकलं तर काय होणार आहे.
दूध आणि मुळा खाऊ नका, दही आणि मुळा खाऊ नका. आमचे वडील म्हणत पांढरं कोड होते, पांढरं कुष्ठ होते, त्वचा रोग होतात. कुठल्याही पदार्थाबद्दल दूध खाऊ नये असं आमच्या वडिलांचं सांगणं. तो शारंगधर जे काही ग्रंथ होते पाटणकर काढ्यासारखे पुष्कळशे ग्रंथ याच्यामध्ये जुने आपण जाणले आणि पाहिले तर त्याच्यामध्ये कुपथ्य म्हणजे काय हे सांगितले असतं पदार्थ की हे खायचेच नाही. पण आज तेच पदार्थ जनता खाते आहे. हॉटेलमधून तेच पदार्थ आहे, घरी पण तेच पदार्थ आहे. आणि मग अनेक रोग प्रसारित होत आहे. असो, मंगळ हा जर शुभ प्रवर्तक कर्तव्याच्या भावनेतून जर लाभात आणि भाग्यात असला तर मंगळ मेहनतीने किंवा मंगळामुळे आपल्याला लाभ आणि भाग्य मिळते. तो विवाहस्थानातून भ्रमण करत असला तर थोडासा दोष उत्पन्न जरी झाला पण तो भाग्यातून लाभात जर मिळाला असला तर आपल्याला विवाहाच्या माध्यमातून पत्नी अगदी आणि पती भाग्यवान मिळतात. माझी पत्रिका मंगळाची होती. माझ्या पत्नीने अर्धा शब्द देखील टाकला नाही खाली. हाच मंगळ आपल्याला जर पाहायला गेलं तर पृथ्वी हीच मंगळाची, आपण मंगळापासून दूर जाऊ कसं? मंगळाचा जन्म जर आपण पाहायला गेला तर उज्जैन शेतरीच्या तिथून केंद्रातून झालेला आहे आणि त्या बिंबीतून तिथे मंगलनाथ मंदिर आहे. हे बघायला हवं. मंगळ हा शूर वीर शौर्य कारग्रह असत असताना ऑपरेशन सक्सेस करणं, रक्ताचा कॅन्सर जरी आला तरी त्यात गुरुची दृष्टी, चंद्राची दृष्टी असा जर योग आला तर फार लवकर बरे होतात. गुरुचं शत्रुत्व आपण जर बघायला गेले, गुरुचं शत्रुत्व आहे वृषभ राशीचं, बुधाचं. परंतु गुरु बुध एकत्र जर शुभ याच्यात आले तर विद्यावान मनुष्य होतो. विद्या वेगळी, बुद्धी वेगळी. बुद्धी व्यवहारी असते, विद्या कधी व्यवहारी नसते. मंगळ शनी मंगळाचा योग असला तर स्फोटक योग जीवनात येतो. कोर्ट कचेरीचे कार्य करावे लागते, त्याच्यात अडकण्याची भीती असते, सजा होते. आणि तो कुयोग असला तर फाशीची शिक्षा सुद्धा मिळते. आणि हाच जर मंगळ आपल्याला कर्तव्यस्थानी असत असताना लाभ भाग्य आणि धर्मकर्म नशीब दैव कर्म असून वाड वडिलांच्या भूमीचा लाभ करून देतो. शेकडो जमीन खरेदीचा प्रसंग आपल्यावर येतो. उत्कृष्ट बिल्डर होतात. अनेक घरं आपल्या नावावर असतात. उत्कृष्ट घरं आपल्याला लाभतात. वास्तू आपण उभारतो स्वतः याच मंगळामुळे. आता ज्योतिषशास्त्रामध्ये जे पंचांग असते ते मंगळ कसा चालत आहे त्याच्यामध्ये गणित असते. पण हे पाहायला जाणकार ज्योतिष असावं लागतं. शिरपूर जैन बुलढाण्याजवळचा आहे. परिहार नावाचे गृहस्थ आहे. घर बांधणीला सुरुवात करायला सगळ्यांनी नकार दिला होता. मी त्यांना सांगितलं की आजच तुम्ही मुहूर्त समजून तुम्ही कार्य करा. तुम्ही नुसती जमिनीवरच्या हाताने माती जरी उकरली तरी कार्य सुरू झालं असं समजा. कोणी कारागीर नाही मिळाला तर तुमचा 2-3 महिन्यात घर बांधल्याशिवाय आणि तेही उत्कृष्ट मनाप्रमाणे झाल्याशिवाय राहणार नाही. मी सगळ्यांना, हे जे श्रोते आहे ऐकता आहे त्यांनी शिरपूर जैनला परिहारांचं घर पाहून घ्या, पाहून या. मग इथे जाणकार ज्योतिषी लागतो. पंचांगामध्ये विवाह मुहूर्त शेकडो दिलेले असतात. पण प्रत्येक पंचांगामध्ये शेकडो मुहूर्त आपल्याला चालतात असं नाही. त्याच्यातले थोडेच मुहूर्त चालतात आणि हे बघण्याला जाणकार ज्योतिषी लागतो. विवाह होत नाही, का होत नाही हे पाहावं लागतं.
साधन सामुग्री आहे, सगळं आहे, फ्लॅट आहे, पगार मोठा आहे, आई वडील सुंदर आहे, सुंदर घराणं आहे, सुंदर मूर्ती आहे, मग विवाह का होत नाही? तर चुकीचं मार्गदर्शन आणि चुकीचे उपासना आराधना केलेली त्याचं फळ. शुभ मंगल सावधान हा शब्द म्हणजे शुभ कार्य करायचं आपल्याला. शुभ कार्य करत असताना याच्यातील मला 80% वर लोक अशुभ कार्य करून मग विवाह होईल की नाही बघत असतात. विवाह होण्यासाठी अशुभ कार्य करतात, मर्तिक कार्य करतात, स्मशानभूमीचं कार्य करतात. स्मशानभूमीच्या रस्त्यावर तुम्हाला मंगल कार्यालय कसं देईल? स्मशानभूमीत तुम्ही शुभ मंगल सावधानाची इच्छा कशी व्यक्त कराल? हे सगळं आपल्याला बघायला हवं असते. सांगण्यासारखं भरपूर आहे. ज्यांना मला भेटायची इच्छा असेल ते मला भेटू शकतात, पण मोबाईल करून. उद्या शनिवार आहे, 24 तारीख आहे, मी दौऱ्यावर आहे 1 दिवसाच्या. पुढे 2-4 दिवसात दौरा 5-7-8 दिवसाचा सुरू होईल. माझ्याकडे प्रश्न विचारणाऱ्यांनी, समस्या सांगणाऱ्यांनी जरा लक्ष द्यावं. तुमची समस्या मी आज घेतली तर उद्या मी त्याचं उत्तर दिलं असं नाही. 8-4 दिवसही लागू शकतात. वृद्धापकाळ आहे, सहाय्य कोणी नाही आहे, पत्नीच निधन झालेलं आहे आणि इतर कार्य पण असते. असो तरी तसं मला समजून घ्यावं एवढंच आहे. मी तुमच्यासाठी आहे. पत्नीचा अंतिम शब्द देवाचा नव्हता, तुमचा होता, तुमच्या नावाचा होता, तुमच्या कार्याचा होता. माझं कार्य सुरू ठेवा म्हणून मी सुरू ठेवलेलं आहे. म्हणूनच तिला पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय गुरुवर्य सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्याला समापन करूया.